नमस्कार. मला आज तुम्हाला खूप महत्त्वाची आणि जाणीवपूर्वक गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे काही दिवसांपूर्वी मी पुण्यापासून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पेडगाव या ठिकाणी भेट दिली. तिथे आपल्या संभाजी महाराजांच्या अनंत यातनांचा साक्षीदार असणारा असा धर्मवीरगड आहे. औरंगजेबाने महाराजांच्या शेवटच्या काळात जे त्यांच्यावर अनंत अत्याचार केले ते याच ठिकाणी केले. ती वास्तूच नव्हे तर आपल्या गौरवशाली इतिहासाचं एक प्रतीक आहे. आणि जेव्हा मी तिथे गेलो, तिथे पाहिलं, तिथे प्रत्येक भिंतींवरती लोकांनी आपली नावं आणि वेगळी चित्र काढून ठेवली होती. आणि मला असं वाटतं हे कृत्य लोकांनी थांबवलं पाहिजे. मला तिथे अजून एक गोष्ट अनुभवास मिळाली की त्या नष्ट झालेल्या भिंतींमध्ये काही शिल्लक राहिलेल्या प्राचीन कोरीव कामांचे अवशेष मला दिसले. त्या कोरीव कामांकडे पाहून मी अक्षरशः स्तब्ध झालो. त्या सुबक डिझाईन्स आपल्या पूर्वजांच्या कौशल्याची आणि संस्कृतीची साक्ष देत आहेत, पण आज त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे फक्त भिंती नाहीत तर आपल्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. आपण आपल्या वीरांचा आदर करत नसलो तर भविष्यात या वारसाचा अभिमान बाळगण्याचा अधिकार आपण गमावून बसू. माझी सर्वांना विनंती आहे की अशा अमूल्य वारसाचे रक्षण करा. जे कोणी वारसाचा अपमान करत असतील त्यांना वेळीच थांबवा. संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही हे आपल्या प्रत्येकाच्या वर्तनातून दिसले पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.